देवाचा सेवक चार्ल्स स्पर्जन यांनी म्हटले आहे, जरी मी माझे सर्वस्व देवाला दिले तरी मी दिलेल्यापेक्षा कितीतरी जास्त देव मला परत देण्याचा मार्ग शोधेल. प्रियांनो, अनुभव घ्या आणि देवाचे गौरव करा. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, दान देणे याबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होते त्या प्रत्येक वेळेस अनेकांचे असे म्हणणे असते की चौकशी करून दान द्या. दान स्वीकारणारी व्यक्ती कशी आहे याबद्दल माहिती घ्या. तर कोणी म्हणते दान देणे आवश्यक नाही. या सर्व गोष्टींमुळे अनेक वेळा आमच्या समोर प्रश्नचिन्ह असते की आम्ही एखाद्या कार्यासाठी दान द्यावे किंवा नाही. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण पौलाने करिंथ येथील लोकांना कोणता सल्ला दिला हे पाहणे आवश्यक ठरेल. माझी खात्री आहे की या बाबतीतील सर्व प्रश्न सुटले जातील. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 8व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 5 वचनांपर्यंत आम्ही आपले अध्ययन संपवलेले आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय. स्वतःजवळ जे आहे ते उदार अंतकरणाने देवाच्या सेवेसाठी देणे हे कृपादान आहे व मासेदोनियाच्या मंडळीने ते मागून घेतले होते. त्यांनी आपल्या दारिद्र्यातूनही मोठ्या आनंदाने देवाच्या सेवेसाठी दान दिले होते. सर्वप्रथम त्यांनी स्वतःला देवाच्या सेवेसाठी वाहून घेतले व नंतर देवाच्या सेवेसाठी पौलाला मदत करण्यासाठी स्वतःला बांधून घेतले. ही एक प्रकारची सहभागिता आहे. श्रोत्यांनो, या अध्यायाच्या सुरुवातीला पौलाने करिंथकरांसमोर ख्रिस्ती दानाचे उदाहरण ठेवले आहे. हे उदाहरण मासेदोनियातील मंडळीचे आहे. या मंडळीने आपल्या गरिबीतूनही देवाच्या सेवेसाठी दान दिले. त्याआधी त्यांनी स्वतःला देवासाठी समर्पित केले. असे समर्पण आजही आम्हाला पाहायला मिळते. श्रोत्यांनो, अनेक लोक आज जगामध्ये आहेत ज्यांनी सर्वस्व देवाला अर्पण केलं आहे. एका देशातल्या एका मंडळीची एक गोष्ट अशी सांगतात की या मंडळीला उपासनेसाठी नवीन इमारत बांधायची होती. त्यासाठी ही मंडळी पैसा गोळा करीत होती. त्या मंडळीमध्ये एक अतिशय श्रीमंत माणूस होता, परंतु तो पक्का कंजूस होता. त्याच्याकडे मंडळीच्या एका पदाधिकाऱ्याने जाऊन सांगितले, बंधू, नवीन इमारतीसाठी तुम्ही किती दान देणार आहात? त्या श्रीमंत माणसाने उत्तर दिले, मी विधवेचे दान, तिने जे दान दिले ते मी देणार आहे. त्याच्या या उत्तरावर तो पदाधिकारी खुश झाला. त्याने सभेमध्ये सांगितले, बंधूंनो, आम्हाला लागणारा सर्व पैसा आम्हाला मिळाला आहे. हे बंधू विधवेचे दान म्हणजे त्यांचा सर्व पैसा आम्हाला देणार आहेत. यावर तो श्रीमंत मनुष्य चकित झाला व म्हणाला, मी माझा सर्व पैसा देईन असे मी तर म्हणालो नाही. मी म्हटले की मी विधवेच्या 2 टोल्या 2 पैसे देईन. त्यावर तो पदाधिकारी उतरला, होय, तिने तर सर्व काही दिले. मला वाटलं की तुम्हीही तेच करणार आहात. श्रोत्यांनो, तुम्ही काय देता याची देवबाप दखल घेतो आणि तुम्ही स्वतःसाठी काय राखून ठेवता याचीही तो दखल घेतो. काही लोक दान देताना आपल्या खिशाला त्याची झळ बसणार तर नाही ना याची काळजी घेतात. परंतु अशा प्रकारच्या दानामुळे आशीर्वाद मिळत नाही. घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे आहे. मासेदोनियाच्या विश्वासणाऱ्यांनी स्वतःला देवाखातर दिले. देवाला तुमचे स्वतःचे समर्पण हवे आहे. त्याला इतर कोणतीही गोष्ट नको आहे. जर तुमचा हात देवाला समर्पित नसेल तर त्याला त्या हातातले दानही नको आहे. पॉल करिंथकरांना पुढे लिहितो. आपण वाचूया करिंथकरास दुसरे पत्र 8वा अध्याय आणि 6वे वचन.
यावरून आम्ही तिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा. पॉल म्हणतो की ज्या कृपेमुळे दानाविषयी मासिदोनियाच्या विश्वासणाऱ्यांना प्रेरणा झाली, त्याच कृपेने करिंथातल्या मंडळीलाही प्रेरणा व्हावी. माणूस जे दान देतो त्यावरून त्याची खरी परीक्षा होते. दान देणे हा उपासनेचा एक अविभाज्य भाग आहे. देवाला तुमचे स्वतःचे समर्पण सेवेप्रमाणे आहे. पौलाने रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 1 वचनात त्या लोकांना लिहिले. रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 1 वचन, ह्यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. स्वतःचे देवासमोर संपूर्ण समर्पण ही एक आत्मिक सेवा आहे व या समर्पणासोबत देवाच्या सेवेसाठी आर्थिक दान देणेही ओघाने येतेच. जर तुमच्याजवळ ही देण्याची कृपा नसेल तर तुम्हाला उदार मन, देण्याचा आत्मा प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करा. पौलाने करिंथकरास दुसरे पत्र 8 अध्याय 1 ते 6 या वचनांमध्ये ख्रिस्ती दानाचे उदाहरण आमच्यासमोर मांडले. आता या अध्यायाच्या दुसऱ्या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा भाग 8 अध्याय 7 ते 15 या वचनांनी बनतो. या विभागात ख्रिस्ती दानाचा बोध याविषयी लिहिण्यात आले आहे. करिंथकरास दुसरे पत्र 8 अध्याय आणि 7 वचन वाचूया. तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था व आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. पॉल करिंथकरांना या वचनामध्ये शाबासकी देत आहे. हे लोक विश्वासाच्या बाबतीत संपन्न होते. ते साक्ष देऊ शकत होते. त्यांच्याजवळ ज्ञान व सर्व आस्था होती. त्यांच्याजवळ पॉल व इतर प्रेषितांसाठी प्रीती होती. आता पॉल त्यांना आणखीन एक गोष्ट अंगी बाणायला सांगत आहे. त्यांनी कृपेतही फार वाढावे असे पॉल या करिंथकरांना सांगत आहे. श्रोत्यानो, ही कृपा म्हणजे देण्याची कृपा आहे. 8 अध्याय 8 वचन पहा. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. श्रोत्यानो, पॉल आम्हाला सांगतो की दान देण्याविषयी ही आज्ञा नाही. हा एक विधी नाही, नियम नाही किंवा ही एक सवय नाही. दशमांश देणे हा पवित्र शास्त्रातील दानाविषयीचा आधार आहे. परंतु पवित्र शास्त्रातील देण्याविषयीचे संदर्भ तुम्ही नीट अभ्यासले तर तुम्हाला समजेल की लोक 3 प्रकारे पैसे देत असत. त्यापैकी एक प्रकारचे देणे प्रशासनाच्या सहाय्याकरिता असे, ज्याला आज आपण करपट्टी म्हणू. करिंथकरांच्या दानाकरिता पॉल दशमांशाचा आधार वापरत नाही. तो म्हणतो, हे मी आज्ञेने सांगत नाही. दान देणे ही आज्ञा आहे म्हणून तो करिंथकरांना देण्याविषयी सांगत नाही. तो त्यांना त्याच्या सांगण्याची 2 कारणे देतो. पहिले कारण दुसऱ्याची आस्था हे तो देतो. म्हणजे जसे मासिदोनियातील विश्वासणाऱ्यांनी दिले तसे त्यांनी द्यावे असे पॉल सांगतो. व दुसरे कारण आहे की त्यांनी त्यांच्या प्रीतीच्या खरेपणाची प्रतीती पटवावी म्हणून दान द्यावे. श्रोत्यानो, मासेदोनियातील मंडळीला देवाच्या लोकांविषयी जी प्रीती होती तिची त्यांनी प्रतीती दान देऊन पटवली. तशीच करिंथकरांनीही आपल्या प्रीतीची प्रतीती पटवावी असे पॉल त्यांना सांगतो. बरेच लोक असे सांगतात की त्यांना त्यांच्या गरीब बांधवांसाठी कळवळ आहे, प्रीती आहे. परंतु जेव्हा ही प्रीती कृत्यातून व्यक्त करायची वेळ येते तेव्हा हे लोक शांत बसून राहतात. प्रीतीचा प्रेषित म्हणजे प्रभू येशूचे ज्याच्यावर फार प्रेम होते तो शिष्य योहान आपल्या पत्रात प्रीतीविषयी काय लिहितो ते आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 16 ते 18 वचनांमध्ये. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 16 ते 18 वचने. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार. पॉल पुढे या करिंथकरांना काय लिहितो ते पहा. 8 अध्याय 9 वचनात, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. तुम्हाला जर दानाविषयी आदर्श हवा असेल
तर तोही देवाने तुमच्या समोर ठेवलेला आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हाच तो आदर्श आहे. तो अत्यंत श्रीमंत होता, परंतु तो गरीब झाला. तो तुमच्या व माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, दारिद्र्यात जगला. कल्पना करा की सर्व स्वर्गीय ऐश्वर्य सोडून तो या पृथ्वीवर बेथलेमात जन्मण्यासाठी आला. नासरेतात राहून यरुशलेमेच्या वेशीबाहेर अत्यंत लज्जास्पद मरण भोगण्यासाठी तो आला व त्याच्या मृत्यूनंतर त्याला अंधाऱ्या कबरेत ठेवण्यात आले. श्रोत्यानो, तो अतिशय श्रीमंत होता, पण तुमच्या व माझ्यासाठी तो गरीब बनला. त्याच्या दारिद्र्यामुळे आज तुम्ही व मी श्रीमंत झालो आहोत. त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे आम्हाला तारण तर प्राप्त झालेच, परंतु स्वर्गराज्याचे वतनही प्राप्त झाले आहे. थोडीशी कल्पना करा की ख्रिस्तामुळे स्वर्गाचे ते कल्पनातीत ऐश्वर्य आमचे होणार आहे. ख्रिस्तामुळे आम्ही आकाशाच्या व पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवाचे पुत्र व कन्या झालो आहोत. ख्रिस्तामध्ये सर्व काही आमचे आहे. ख्रिस्ताने त्यासाठी स्वतःला दिले. मग जर आपण त्याला आपले जीवन समर्पित केले, त्याच्या सेवेसाठी संतोषाने दान दिले, तर त्यात नवल विशेष ते काय आहे? किंवा आमचे समर्पण किंवा दान त्याच्यासाठी उपकार होऊ शकते काय? पॉल 8 अध्याय 10 वचनात लिहितो, ह्याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हाला हितकारक आहे. तुम्ही मागेच 1 वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला. इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला. या वचनावरून दिसतं की 1 वर्षापूर्वी करिंथकरांनी ही वर्गणी देण्याचे वचन दिले होते. या वचनावरून एक विशिष्ट रक्कम देण्याच्या शपथेचा प्रश्न निर्माण होतो. काही लोक म्हणतात की ख्रिस्ती लोकांनी शपथ वाहू नये किंवा वचन देऊ नये. मला वाटतं की इतर अनेक बाबतीत आपण शपथ वाहतो किंवा वचन देतो आणि लोकांनी देवाच्या सेवेसाठी सहाय्य करण्याचे वचन द्यायलाच पाहिजे असे मला वाटते. उदाहरणार्थ, आपण आपले घरभाडे भरण्याचे वचन देतो, भेटीगाठीविषयी, वस्तूंच्या खरेदीविषयी आपण वचन देतो. तसेच आम्ही देवाच्या सेवेसाठी वचन द्यायला काय हरकत आहे? 11वं वचन पहा काय सांगतं, तर हे कार्य आता पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हास होती, तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. करिंथकरांनी त्यांचे वचन पूर्ण करावे असे पॉल त्यांना सांगत आहे. परंतु श्रोत्यानो, आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ही आज्ञा नाही. आम्हाला शपथ देण्याची किंवा वचन देण्याची आज्ञा करण्यात आलेली नाही. हे देवाचे वचन आम्हाला सांगते, जर आम्ही कोणाला वचन दिले असेल किंवा शब्द दिला असेल तर तो शब्द पाळावा किंवा ते वचन आम्ही पूर्ण करावे. 12वं वचन, कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. या ठिकाणी दखल घ्यावी अशी महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे. प्रत्येकाने ज्याच्या जवळ आहे व जो स्वखुशीने देऊ इच्छित आहे त्याप्रमाणे द्यावे. जे तुमच्याजवळ नाही ते द्यायला पॉल सांगत नाही. जे संपन्न आहेत त्यांना परमेश्वर त्यांच्याजवळ जे आहे त्यातून द्यायला सांगत आहे. जुन्या करारामध्ये दशमांश एक उत्पन्न देण्याचे मापनसूत्र होते. मला वाटतं आर्थिक संपन्नता असलेल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने दशमांशापेक्षा अधिक द्यायला हवे.
पॉल 13व्या वचनात काय म्हणतो पहा, दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही. कोणा एकावर ओझे असू नये असे पॉल सांगत आहे. 14वं वचन, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. जे देण्यासाठी लायक आहेत, म्हणजे ज्यांच्याजवळ भरपूर आहे, त्यांनी आपल्या भरपुरीतून द्यावे, व जे देऊ शकत नाहीत त्यांच्यावर ओझे पडू नये. आपण 15वं वचन वाचूया. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. पौलाने येथे करिंथकरांना जुन्या करारातील उदाहरण दिले आहे. इस्रायली लोक कनान देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सणामध्ये त्यांना मान्ना देण्यात आला व प्रत्येक व्यक्तीने एका दिवसासाठी पुरेसा मान्ना गोळा करावा असे त्यांना सांगण्यात आले. काही लोक म्हणाले असते, चला बाहेर जाऊन भरपूर मान्ना गोळा करून ठेवू, मला शक्य तितका मान्ना गोळा करायला हवा. परंतु त्याने तसे केले, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त मान्ना गोळा केला तर दुसऱ्या दिवशी उरलेला मान्ना खराब झालेला त्याला आढळत असे. देवाची ही योजना श्रोत्यांनो ही होती की प्रत्येकाजवळ आवश्यक त्याच्या गरजेपुरिता असावे, त्यापेक्षा अधिक असू नये. पुढच्या अध्यायातले एक वचन आपण वाचूया. 9वा अध्याय 6वं वचन पहा काय सांगतं. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. मला वाटतं जसे तुम्ही देवाशी वागाल तसे तो तुमच्याशी वागेल. मला वाटतं की त्याच्याजवळ हिशोबाची वही आहे. त्याने दान देण्यासाठी आम्हाला नियम लावून दिला नाही, कारण त्याने दान देणे ही गोष्ट आमच्यासाठी एक कृपा, एक प्रीतीचा आविष्कार, म्हणजे खऱ्या प्रीतीची प्रतीती, इतरांबरोबर वाटून घेण्याची वृत्ती अशा प्रकारे लावून दिली आहे. देण्याचा अनुभव एक आनंददायक अनुभव असायला हवा. एका देवाच्या मोठ्या सेवकाची एक साक्ष अशी सांगतात की ते संपन्न स्थितीमध्ये होते. एका ठिकाणी ते उपदेशासाठी निघाले तेव्हा त्यांना रस्त्यात एक माणूस दिसला जो थंडीने अतिशय कुडकुडत होता. देवाने त्याला म्हटले, तू याच्यासाठी काय करशील? त्या माणसाने उत्तरादाखल स्वतःच्या अंगातला कोट काढून त्या माणसाला दिला. त्यानंतर आणखी काही अंतर कापल्यावर त्यांना एक माणूस दिसला जो अर्धनग्न होता. देवाने त्याला विचारले, तू याला काय देशील? देवाच्या या सेवकाने त्या माणसाला आपले शर्ट व पॅन्ट देऊन टाकले. आता त्यांच्या अंगावर फक्त बनियान व हाफ पॅन्ट राहिली. आणखीन पुढे गेल्यावर त्यांना एक माणूस दिसला जो पूर्वीच्या दोघांसारखाच थंडीने कुडकुडत होता. त्याच्या अंगावरही पुरेसे कपडे नव्हते. यावेळेस पुन्हा एक बार देवाने ह्या उपदेशकाला म्हटले, आता तू या दरिद्री माणसाला काय देशील? या माणसाने स्वतःचे बनियान काढून त्या माणसाला दिले. आता त्याच्याजवळ हाफ पॅन्टशिवाय काहीच उरले नाही व तशा स्थितीमध्ये तो सभेच्या ठिकाणी जाण्यास निघाला. परंतु तो तेथे पोहोचण्यापूर्वी त्याचा एक श्रीमंत मित्र त्याची गाडी त्याच्याजवळ येऊन थांबली. त्या मित्राने या उपदेशकाला तो कोठे जात आहे असे विचारले. या सेवकाने तो सभेला जात आहे असे सांगितले. यावर त्या मित्राने त्याला त्याच्या गाडीत बसायला सांगितले व गाडी सुरू केली. ती त्याने एका मोठ्या तयार कपड्यांच्या दुकानासमोर उभी केली व या उपदेशकासाठी पैसे देऊन फार महाग असा सूट त्याने विकत घेतला. एका सुटाच्या ऐवजी 5 सूट त्याने त्यांना विकत घेऊन दिले. हा उपदेशक देण्याच्या बाबतीत इतका दयाळू आहे की तो स्वतःकरिता एका शर्ट पॅन्टशिवाय अधिक कपडे ठेवत नाही. श्रोतांनो, मासिदोनियाची मंडळी आपल्या दारिद्र्यातूनही देत होती. आपल्या संपन्नतेतून आपण देवाच्या सेवेकरिता द्यायला हवे आहे. यानंतर पॉल 3ऱ्या विभागाकडे वळतो. ह्या विभागामध्ये 8वा अध्याय 16व्या वचनापासून तर 9वा अध्याय 1 ते 5 या वचनांचा समावेश आहे. याआधी आम्ही ख्रिस्ती दानाचे उदाहरण पाहिले, त्यानंतर ख्रिस्ती दानाविषयी बोध पाहिला. आता या 3ऱ्या विभागात आपण ख्रिस्ती दानाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. 16वं वचन पहा काय सांगतं. तीताच्या मनात तुम्हाविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणाऱ्या देवाची स्तुती असो. या ठिकाणी उपकार स्तुतीसाठी मूळ ग्रीक भाषेत कॅरिस हा शब्द वापरण्यात आला आहे, म्हणजे त्याचा अर्थ देवाला कृपा असा होतो. पौलाने तीताला वर्गणी घेण्याकरिता पाठविले, परंतु वर्गणीविषयी तीताच्या मनामध्ये आधीच कळकळीची काळजी होती. यरुशलेमेच्या गरीब
गरजू विश्वासणाऱ्यांना वर्गणी पाठविण्याची पौलाची जेवढी कळकळीची इच्छा होती, तेवढीच कळकळीची तीताचीही इच्छा होती. पॉल पुढे 17 ते 19 वचनांमध्ये लिहितो, कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपणहून तुम्हाकडे निघून गेला. त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे. सुवार्तेसंबंधी मंडळातून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे, तर प्रभूचे गौरव व्हावे व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करीत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हाला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळांनी त्याला नेमिले. श्रोत्यांनो, तीत आणि त्याच्या सोबतीचा कामकरी या दोघांच्याही अंतःकरणामध्ये तीच कळकळ होती व या लोकांची वर्गणी देवाला गौरव देणारी होती. आपण जे काही देवाला देतो श्रोत्यांनो, त्याद्वारे देवाचे गौरव व्हायला पाहिजे. 20व्या वचनात पौल म्हणतो, आम्हाकडून चालविलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हाला दोष लाविता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे. पौल या करिंथातल्या मंडळीला त्या स्वतःविषयी स्पष्टीकरण देत आहे. तो या वचनामध्ये त्यांना सांगत आहे की तुमच्याकडून गोळा करण्यात आलेल्या या पैशाचा विनियोग आम्ही प्रामाणिकपणाने करणार आहोत. त्या पैशाच्या उपयोगाविषयी आम्ही योग्य ती काळजी घेऊ. तो त्यांना 21व्या वचनात आणखीन सांगतो, आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य, इतकेच नव्हे तर मनुष्यांच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. श्रोत्यांनो, देवाच्या सेवेतील हा एक अत्यंत नाजूक प्रश्न आहे. जे लोक देवाच्या नावाने पैसे गोळा करतात त्यांच्याविषयी आम्ही सावध राहिले पाहिजे. ज्या कामासाठी पैसा दिला गेला त्याच कामासाठी तो वापरला जात आहे याचा पुरावा असायला हवा. पौलानेही ही गोष्ट आमच्या समोर मांडली आहे. 22 आणि 23 वचनांमध्ये तो म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 8 अध्याय 22 आणि 23 वचने. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठविले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुम्हावर त्याचा फार भरोसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. तीताविषयी कोणी विचारेल तर तो माझा साथी व तुमच्याकरिता माझा सहकारी साथी आहे. आमच्या बांधवांविषयी म्हणाल तर ते मंडळांचे जासूद, ख्रिस्ताचे भूषण असे आहेत. श्रोत्यांनो, तीतावर ते विश्वास ठेवू शकतात व पौलावरही ते विश्वास ठेवू शकतात, कारण एकाच व्यक्तीच्या हातून तो पैसा दिला जाणार नाही. 24वं वचन पुढे काय सांगतं पहा, म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुम्हाविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळांसमक्ष दाखवा. पौल या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रीतीचे प्रमाण मागत आहे. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा किंवा नुसते सुंदर शब्द वापरण्यापेक्षा कृती करणे कितीतरी आवश्यक असते. दान देणे हे प्रीतीचे सबळ प्रमाण आहे. श्रोत्यानो, तुम्हाला त्या तरुण प्रेमिकाची गोष्ट माहीत असेल. त्याने आपल्या प्रियसीला पत्र लिहिले. त्यामध्ये त्याने लिहिले, मी तुझ्यासाठी सर्वात मोठा समुद्र, महासागर पार करून येईन. अतिशय खोल नदी मी पोहून येईन. तुझ्यासाठी मी अतिशय कठीण पर्वत चढून येईन. तुझ्यासाठी मी तप्त वाळवंटावर रांगत येईन. त्यानंतर त्याने पत्राच्या शेवटी ताज्या कलमामध्ये लिहिले, जर बुधवारी रात्री पाऊस पडला नाही तर मी तुला भेटायला येईन. श्रोत्यानो, आपल्यापैकी अनेक जण म्हणतात की माझी ख्रिस्तावर फार प्रीती आहे, परंतु त्याच्यासाठी त्याग करण्याची आमची इच्छा नसते. या अध्यायामध्ये पौल करिंथकरांना त्यांची प्रीती कृतीमध्ये व्यक्त करण्यास सांगत आहे. त्यांच्या प्रीतीचा पुरावा मागत आहे. मला माहीत नाही श्रोत्यांनो की आपण कशा प्रकारे आपल्या प्रीतीचा पुरावा देता. ख्रिस्तावर जर आपली पूर्ण प्रीती आहे तर निश्चितच कृतीच्याद्वारे ती प्रीती व्यक्त होईल. जर आपण फक्त शब्दाने बोलता आणि माझं ख्रिस्तावर फार प्रेम आहे, मी ख्रिस्ताकरिता सर्व काही करण्यास तयार आहे असे म्हणता, तर आपले बोलणे निष्फळ आहे. परमेश्वर आपल्या अशा कृत्यांद्वारे, आपल्या अशा शब्दांद्वारे कधीही खुश होणार नाही. त्याला आवश्यक आहे कृती. जर प्रीतीचे प्रमाण आपण देत नाही तर आपली प्रीती व्यर्थ आहे. त्या प्रीतीमध्ये काहीच अर्थ नाही. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही फक्त तोंडाने बोलतो, परंतु जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही मागे सरतो. आज स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया की काय आम्ही खरोखर देवावर प्रीती करतो. जी प्रीती त्याने आमच्यावर केली, निस्वार्थ प्रीती, त्यागमय प्रीती, काय ती प्रीती आम्ही त्याच्यावर करतो की आमची प्रीती, आमचं प्रेम
स्वार्थी प्रेम आहे. फक्त स्वार्थाकरिता आम्ही देवदेव करतो आणि नंतर त्याला विसरून जातो. जर आमचं जीवन असं आहे, तर आज परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. कृतीच्याद्वारे आपल्या प्रीतीचे प्रमाण देऊया. ख्रिस्तावर निस्वार्थ प्रीती करूया. आपलं संपूर्ण जीवन त्याला समर्पित करूया. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की पौलाने उत्तम रीतीने ख्रिस्ती दानाबद्दल बोध केला आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण उजळणी करूया. दान देणाऱ्याने विश्वासाच्या बाबतीत संपन्न असणे आवश्यक आहे. दान देण्यामधून इतरांबद्दल आमच्यामध्ये असलेली आस्था दिसून येते आणि आमच्यामध्ये असलेल्या प्रीतीची प्रतीती पटली जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे दान देण्याबाबतीतील वचनबद्धता आम्ही पाळावी. प्रियानो, दान देण्याद्वारे आमची प्रीतीची कृती व्यक्त होत असते. काय आमच्या जीवनामध्ये अशा रीतीने आम्ही प्रीती व्यक्त करीत असतो? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आज पुन्हा एक वार तुझ्या चरणांपाशी तू एकत्रित केलेला आहेस. प्रभूजी, आम्ही प्रीती करावी, एकमेकांवरती आम्ही प्रीती करावी, ही तुझी इच्छा आहे. आणि यासाठीच बापा तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलास, ज्याच्याद्वारे तू आमच्यावरती प्रीती व्यक्त केलेली आहेस. होय प्रभूजी, आज आम्ही एकमेकांना ओळखावं, एकमेकांवरती आम्ही जी प्रीती तू आम्हावर केलेली आहे ती आम्ही करावी आणि प्रभूजी इतरांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आणि म्हणूनच दान देण्याच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभूजी, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या संपन्नतेमधून औदार्य किंवा उदारता दाखवा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.